जवळपास 18 ते 20 ढोरं माझ्याकडे आहे. ढोरं म्हणजे जनावरं. आणि त्याच्यासाठी हे कुटार. तर काही कामानिमित्त थोडं बाहेरगावी गेलो होतो. त्याच गोष्टीचा फायदा उचलून कोणत्या तरी नालायक व्यक्तीने, तुच्छ व्यक्तीने यायले शिव्या तर लय खतरनाक येते मला, पण सोशल मीडियावरती काही बोलू शकत नाही, कारण की या नालायक लोकांसाठी ते शिव्या फक्त ऑफलाईनच चांगल्या वाटतात. ऑनलाईन तुम्ही का ऐकता? त्याच्यामुळे हे जे आहेत ना नालायक, माघारी लय शिव्या दिल्या मी द्यायले. तर यांनी माझं कुटार पेटून दिलं. ते कुटार म्हणजे जनावरांसाठी उन्हाळ्यातनी किती इम्पॉर्टंट असते हे त्यांना माहीत असून सुद्धा. जाऊ द्या तिकडे, त्या गोष्टीवर आपण बोलू नाही. आपण कर्मकांडावर बोलू. पहिली गोष्ट, असे कृत्य करणारे लोक कर्मकांड या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, कारण की यांची नैतिकता म्हटल्यापेक्षा नैतिकता यायच्या अंदरच नाही. यायले काय म्हणावं, काय म्हणजे यायले एवढ्या खराब शिव्या द्यावं वाटते, पण विषय तोच येतो, सोशल मीडिया पुढे कसा काय द्यावं. त्याच्यामुळे तर सगळं जळून नष्ट झालं, पण आपला रुरल बॅकग्राऊंडचा स्टुडिओ हा कायम राहिलेला आहे. बघू शकता तुम्ही, यातनी निंबाचं झाड आणि थोडंसं इथं जळलेलं आहे. बाकी काही जास्त हानी आपल्या स्टुडिओला पोहोचली नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे, ज्याचे कर्म खराब त्याला सजा तर देवच देत असतो. आणि आपल्या नजरेसमोर डायरेक्ट केलं तर आपण त्याच्या कानाखाली आणि त्या बापाच्या कानाखाली आपण मारू शकतो, पण ती गोष्ट आपल्या समोर होत नाही. तेच त्यातनी खासियत असते. हे जे असतात ना, काय म्हणते, काय यायला एखादा संस्कृत शब्द नाही का, नरभक्षक नाही म्हणू शकत, ते लई झाले क्रूर. तेवढे क्रूर नाही आहे इथं, कारण की फक्त वावरच पेटवलं. अशा लोकांना राक्षसच म्हणू आपण, राक्षस. या राक्षसांना व्यवस्थित ट्रीट करावं लागते, तेव्हा त्यांना व्यवस्थित अद्दल मिळते. पण हे नालायक लोक समोर करत नाही काहीच कृत्य. बघते ते कोणी आहे का नाही, कोणी चाय घेतात, ते एक गेला इकडे. आता काही कोणी येणार नाही, त्याच्यामुळे आग लावू. याच्यामुळे असे आग लावे, हे दिसले तर यायले कितीच मारावं. म्हणजे याची हे मार खाणारे असतात ते आपण सोशल मीडियावर बघतो. हे काहीतरी कांड करून बसतात, म्हणून लोक एवढे कृत्य करतात. डेंजर. बाकी सबस्क्राईब करा, भेटू नेक्स्ट टाईम.